नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 28 सप्टेंबर 2024। तर आपल्या शेतकऱ्या बांधवांची अशा कमेंट येत आहेत किंवा अशी विचारणा होत आहेत की पाऊस सध्या कवरक आहे आणि सकाळी तर ऊन पडलेले, मग आज काय पाऊस उघडणार का? तर शेतकरी बंधूंनो, ज्याप्रमाणे आपण अंदाज दिलेला होता की 26 तारखे 25 आणि 26 24 25 आणि 26 तारखेला चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल व त्याच्यानंतर पाऊस कमी होईल, म्हणजे 27 तारखेला पाऊस कमी होईल। त्याप्रमाणे 27 तारखेला पाऊस कमी आपल्याला तुम्हाला सुद्धा दिसून आलेला आहे आणि पाऊस कमी झालेला आहे, पण पाऊस हा उघडलेला नाही। पाऊस हा सुरूच राहणार आहे। पण आपल्या एका शेतकरी बंधूंची कमेंट आलेली, ती कमेंट म्हणजे सर्वात प्रथमच पहिली कमेंट मी वाचली गेली तशी पहिलीच कमेंट आहे। त्यांना म्हणजे आपण काल अंदाज दिलेला होता शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपण जानेवारीपर्यंत अंदाज दिलेला होता, 30 जानेवारीपर्यंत। आणि जानेवारीमध्ये 30 जानेवारी म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये थंडी कधी येणार आणि पावसाचे वातावरण कधी राहणार, कोणत्या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार, अशा प्रकारे आपण अंदाज दिलेला होता। त्या अंदाजामध्ये त्या व्हिडिओमध्ये एक आपल्या शेतकरी बांधवाची कमेंट होती की त्यांना जानेवारी आणि डिसेंबर समजा 4 महिन्याचा अंदाज होतो। 4 महिन्याच्या अंदाजामध्ये त्यांना कोणत्या तारखेला पाऊस पडणार हे त्यांना लेखी पाहिजे असतं, लेखी। तर शेतकरी मित्रांनो, एक हास्यास्पद म्हणावं लागेल का, किंवा हा लेखी म्हणजेच आता लेखी त्यांना अंदाज पाहिजे असं त्यांनी लिहिलेलं आहे। ते लेखी मला सांगा, कुठलंही आज आपल्या गावामध्ये समजा तुमच्या गावामध्ये कोणतं एखादी एस टी येत असेल किंवा तुमच्या गाव एस टी येत असेल, तर साधारण ती एस टीला टायमिंग असतो, समजा त्या टायमिंगच्या 10, 5, 15, 20 मिनटं कमी जास्त होतातच, अशी परिस्थिती असते। किंवा तुम्ही शेतामध्ये एखाद्या ट्रॅक्टरवाल्याला बोलवता, तर तुम्हाला ते हो येतो म्हणून घंटा 2 घंटे किंवा एक दिवस सुद्धा लावतात की येत नाही ते वेळेवर आपल्याला। ही आपली म्हणजे हातातली गोष्ट असताना सुद्धा ती वेळेवर होत नाही, आपल्या हातातली गोष्ट असताना सुद्धा काही गोष्टी वेळेवर होत नाहीत। म्हणजेच ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टरवाल्याला सुद्धा काही दुसऱ्याच वेळेस अजून एखादा फाल्ट निघतो किंवा आपलं दुसरेच कामं निघतात, त्यामुळे सुद्धा असं वेळेवर येणं होत नाही। हे तर वातावरण आहे। अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरे सुद्धा आपण लेखी देऊ शकत नाहीत की कुठलंही काम असेल तर मला ह्या टायमामध्ये मी येणारच म्हणून। तर हवामानामध्ये तर लेखी हे शक्यच नसतं। एवढे हवामान शास्त्रज्ञाकडे रडार एवढं यंत्रणा असते, लाखो रुपयाचे करोडो रुपयाचे तंत्रज्ञान असतं, त्याच्यामध्ये ते सुद्धा आपल्याला घंटा 2 घंट्यामधली घंटा 2 घंट्यांचा पाऊसमान असतो, त्यामध्ये ते ह्या घंट्याला किंवा ह्या मिनिटाला असा पाऊस पडेल असं सुद्धा सांगू शकणं कठीण असतं त्याच्यामध्ये। आणि तो पण 4-5 तासाच्या अगोदर सांगणं सुद्धा कठीण असतं त्याच्यामध्ये। आणि हे तर सांगतात की आपल्याला तुम्हाला 2-3 महिन्याचा आम्हाला अंदाज 2-3 महिन्यापुढचा अंदाज लेखी द्या, तर लेखी नसतं, त्याच्यामध्ये कुठलाच नसतं, बदल होत असतो आणि कोणीच असं लेखी देऊ शकणार सुद्धा नाही, असं माझं मत आहे। तर जाऊ दे आपल्या पुढचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे, सकाळी दुपारपर्यंत ऊन राहणार, दररोज असंच पद्धतीचं ऊन पडणार आहे। काही भागामध्ये सुद्धा सकाळी ढगाळ वातावरण राहणार आणि दुपारच्या नंतर थोडीफार ऊन पडणार। पण याच कालावधीमध्ये तुम्हाला सोयाबीन काढणं आणि गोळा करणं किंवा शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी तरी मग ती गोळा करून ठेवणं, पण पावसाचे वातावरण गेलेले नाही। पावसाचे वातावरण आज 28 तारीख आहे, 28, 29, 30 पर्यंत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागामध्ये पावसाचे वातावरण आहे व बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। त्यामुळे पावसाचे वातावरण गेलेले नाही आणि पाऊस पडतच राहणार, फक्त पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी झालेले। त्याच्यामुळे तुम्हाला सावधगिरीच बाळगावं लागेल आणि एक तर सोयाबीन आणि का तुम्ही चांगल्या जागा झाकून ठेवाच लागेल, किंवा तुम्ही 1 दिवस किंवा एका दिवसाच्या अंतराने तुम्ही झाकून ठेवू शकता। आणि तुमच्या हिशोबाने पावसाचं वातावरण आहे। आणि 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून पुढे मात्र विदर्भामध्ये भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण थोडेफार कमी होईल। अमरावती भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होईल 3 तारखेपर्यंत, म्हणजे 1 ते 3 तारखेच्या दरम्यान कमी होईल। त्यामध्ये पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहेच, त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ तसेच ह्या भागामध्ये, आणि ह्या भागामध्ये सुद्धा वातावरण कमी होईल, पण तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहेच। आणि तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण कमी होईल, मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण कमी होईल आणि कोकणामध्ये मात्र पाऊस सुरूच राहील। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस सुरूच राहील, पण जे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे, सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण
थोडे मराठवाड्याच्या तुलनेने थोडे जास्त असेल तिथे सुद्धा पण पावसाची शक्यता आहे चांगल्या प्रकारे मध्यम तर हलक्या स्वरूपाचा आणि ढगाळ वातावरण राहणार आहे तिथे पण 3 तारखेपर्यंत. व 3 तारखेच्या नंतर अमरावती विभागामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये म्हणजेच अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि मराठवाड्याचा भाग जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि नाशिकचा काय भाग नाशिकचा विभागामध्ये धुळे, जळगाव आणि नाशिक ह्या भागामध्ये नाशिकचा जो पूर्व भाग ह्या भागामध्ये मात्र 3 तारखेपासून पुढे म्हणजे 4 तारखेला तिथे वातावरण थोडे कोरडे होत जाईल, पण स्थानिक वातावरण तयार होऊन 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडे होत जाईल. म्हणजे 6 तारखेपर्यंत तशी तुरळक ठिकाणी अत्यंत तुरळक ठिकाणी, पण 6 तारखेपासून पुढे मात्र क्लिअर वातावरण आहे. तिथून पुढे पावसाची तुम्हाला चिंता नाही, काहीच नाही. 6 तारखे म्हणजे 5 तारखेपर्यंत वातावरण, पण 6 तारखेपासून वातावरण क्लिअर होईल. मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त आपले धाराशिव जिल्हा सोडला तर धाराशिवचा जो जिल्ह्याचा जो दक्षिण उत्तरेकडचं धाराशिव जिल्ह्याचा दक्षिणेचा भाग सोडला तर आणि विदर्भामध्ये सुद्धा वातावरण क्लिअर होईल 6 तारखेपासून पुढे. अमरावती विभागामध्ये सुद्धा आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा. तर पाऊस फक्त 6-7 तारखेला आणि 8 तारखेला पाऊस हा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे याच विभागामध्ये 6-7 तारखेपर्यंत राहील. त्याच्यानंतर मात्र पाऊस हा महाराष्ट्रातून आपला वापस होईल, म्हणजे मान्सून आपला परत जाईल असा एक अंदाज आहे. आणि माऊली चिकणे हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.